पहा, खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला सोडवायचे. पूर्ण वर्ग पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? पूर्ण वर्ग पद्धत आहे. वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली वाली पद्धत काय म्हणतात त्या पद्धतीला? काय म्हणतात त्या पद्धतीला? यस. नाही. 2.2 मध्ये आपण कोणती पद्धत पाहिली? कोणती पद्धत पाहिली? अवयव पद्धत. कोणती पद्धत पाहिली आपण? अवयव पद्धत पाहिलेली. बरोबर. लगेच विसरा नाही. पहिली पद्धत अवयव पद्धत. दुसरी पद्धत कोणती पद्धत आहे? पूर्ण वर्ग पद्धत. ठीक आहे. दुसरी पद्धत आहे तुमची पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत आहे सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवणे. बरोबर. 3 पद्धती आहेत. ओके. वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती. पहिली पद्धत पुन्हा एकदा. पहिली पद्धत अवयव पद्धत. पहिली पद्धत अवयव पद्धत. दुसरी पद्धत पूर्ण वर्ग पद्धत. पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत सूत्राचा वापर करून. काय? सूत्राचा वापर करून. 3 मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड जी आहे अवयव पद्धत, ती मेथड तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारली जाईल. किती मार्कांसाठी? 2. पूर्ण वर्ग पद्धत ही तुम्हाला 3 मार्कांसाठी असेल आणि सूत्राचा वापर करून ही सुद्धा तुमची 3 मार्कांसाठी असेल. ठीक आहे. मग मागच्या लेक्चरला आपण सराव संच 2.3 मध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं गणित आपण सोडवलेलं आहे. ठीक आहे. आता जातोय आपण प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 कडे आणि त्यानंतर मग मी पुस्तकाच्या बाहेरचे पण गणित तुम्हाला देईल, ते पण आपल्याला सोडवायचे. सो आता घेऊयात आपण प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 घ्या. चला लिहा. मोठा छोटा लिहिलं? ओके. आता लक्ष द्या माझ्याकडे. पूर्ण लक्ष द्या माझ्याकडे. मी पूर्ण एक्सप्लेन करतो. त्यानंतर मी क्लीन करणार आहे. त्यानंतर मग तुम्ही सोडवणार आहे. रेडी? ओके. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय नियम आहे की या ठिकाणी तुमचा जो y वर्ग आहे त्याचा सहगुणक 1 पाहिजे. त्याचा सहगुणक किती पाहिजे? 1 पाहिजे. अगोदरचे जे 3 गणित आपण पाहिले त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुमचा 1 होता. इथं मात्र 1. इथं किती आहे मग? किती आहे? 9 आहे. किती आहे? 9 आहे. मग आपल्याला ह्या पूर्ण समीकरणाला 9 ने भाग द्यावा लागेल. काय करावं लागेल? 9 ने भाग द्यावा लागेल. ओके. पूर्ण समीकरणाला आपण आहे ना 9 ने भाग देऊयात. पूर्ण समीकरणाला 9 ने आपण भाग देऊयात. ठीक आहे. बघा मग या ठिकाणी समीकरण घेऊयात आपण 9y² 9 9y² हा मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. प्रत्येकाला कितीने भाग द्यायचा? दरवाजा बंद करताय. प्रत्येकाला आपण 9 ने भाग देणार आहे कारण की ह्या ठिकाणी आणायचे आपल्याला 1. इथे किती आणायचे आपल्याला? 1 आणायचंय. किती आहे तुमचा? भागिले 9 आणि इथे पण करायचं आपल्याला भागिले 9. प्रत्येकाला 9 ने का भाग दिला? कारण y वर्गचा सहगुणक किती आणायचं आपल्याला? 1 आणायचं आहे. बरोबर. 9 9 काय झाले? कट. इथं 3 ने भाग देऊयात. 3 त्रिक 3 चोक 12. इथं भाग जात नाही, त्याला तसंच ठेवूयात. समीकरण काय मिळालं आपल्याला बघा? y वर्ग वजा y वर्ग अजून थोडंसं मोठं करूयात.
ओके. वाय वर्ग वजा 4/3 आणि या ठिकाणी आहे तुमचा वाय अधिक 2/9 बरोबर 0. हा तिसरं पद काढायचं. काय काढायचं आपल्याला? तिसरं पद. हे क्लीन करतो मी, सॉरी. हा काय काढायचं? हे झालं आपलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला? तिसरं पद काढायचं. ठीक आहे. इथं आपण 1 आणला, इथं 4/3 आहे अधिक 2/9 बरोबर 0. त्यानंतर काय केलं आपण? तिसरे पद. काय? तिसरे पद. तिसरे पद. त्याचं आपल्याला काय करायचंय? सूत्र टाकायचं. तिसऱ्या पदाचं सूत्र मग यस 1/2 गुणिले x चा सहगुणक, x चा सहगुणक. यस, इथं y आहे तर इथं y घेणार, y चा सहगुणक आणि त्याचा काय आहे? वर्ग. ओके. इथं बरोबरचं चिन्ह 1/2 जसाच्या तसा गुणिले y. y चा सहगुणक किती आहे? 4/3. डायरेक्ट घ्या 4/3 आणि त्याचा काय आहे? वर्ग. त्याचा आहे वर्ग. ओके. 2 ने ह्या 4 ला भाग देऊयात. जातो का भाग? जातो. बेक बे बेदुने 4. 2 चा वर्ग 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. ओके. ठीक आहे. हे झालं तुमचं तिसरे पद. आता हे जे तिसरं पद आहे हे काय करतो रे आपण? समीकरणाच्या दोन्ही बाजूंना मिळवायचे. त्याच्या अगोदर हे जे तुमचा 2/9 आहे तर त्याला आपण पलीकडे पाठवूयात. त्याला काय केलं होतं आपण मागच्या लेक्चरला? त्याला पलीकडे पाठवलं. याला आपण थोडंसं वरती लिहूयात आणि त्याला आपण पलीकडे पाठवूयात. एकच मिनिट हा. ह्याला काय केलं आपण? पहिल्या स्टेपला कितीने भाग दिला? कितीने भाग दिला? 9 ने भाग दिला. दुसऱ्या स्टेपला आपल्याला हे मिळालं, बरोबर? हे मिळालं आपल्याला 9 ने भाग देऊन. आणि तिसऱ्या स्टेपला आपण काय करूयात? हा जो आहे ना तुमचा 2/9 त्याला तिकडे पाठवूयात. त्याला तिकडे पाठवूयात आपण. थोडंसं आपण खाली घेऊयात. ओके. सो या ठिकाणी आपल्याला मिळालं y² मायनस 4/3y बरोबर वजा 2/9. हा अधिक होता, इकडे गेल्यानंतर काय झाला? तो वजा झालेला आहे. डन. ठीक आहे. आता हे जे तिसरं पद हे काय करायचंय? समीकरणाच्या दोन्ही बाजूंना मिळवायचे, बरोबर आहे? तिसरे पद समीकरणाच्या दोन्ही बाजूंना मिळवायचे. मिळवूयात मग आपण. चला मिळवूयात आपण. इथे मी लाईन मारतो आणि त्या बाजूला लिहितो मी. तिसरे पद काय वाक्य लिहिलं होतं रे आपण? तिसरे पद. यस. समीकरणाच्या यस दोन्ही बाजूंना मिळवू. मग मिळवूयात आपण दोन्ही बाजूंना. बघा कसं? हेच समीकरण आपल्याला तिकडे कॉपी करायचं. हे समीकरण घ्यायचं, हे वाला हे समीकरण घ्यायचं, तिकडे लिहिणार मी. लिहिलं. चला. आणि समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोण मिळवायचा? हा कोण मिळवायचा? 4/9 मिळवायचं ह्या ठिकाणी. अधिक बघा इथं मिळवायचं आहे 4/9 आणि इथं पण मिळवायचा 4/9. दोन्ही बाजूंना आपण काय केलं? 4/9 म्हणजे हे जे तिसरं पद आहे ते दोन्ही बाजूंना आपण मिळवलं, बरोबर? आता सोडूयात आपण त्याला. बघा त्याला सोडूयात आपण. 9 दोघांचा कसा आहे रे? समान आहे. छेद समान आहे. छेद समान असेल तर किती वेळा लिहायचा? एकदाच लिहायचा. मग या ठिकाणी आपण लिहिलं 9 आणि 4 मधून 2 गेले. 2 4 मधून 2 गेले 2. डन. हे समजलं? ओके. पुढे आता हे बघा, याचं वर्गमूळ घ्यायचं. y वर्गाचं वर्गमूळ y, फक्त y. आणि या ठिकाणी वजाचं चिन्ह, वजा. आणि या ठिकाणी 4चं वर्गमूळ 2 आणि 9चं वर्गमूळ 3 आणि त्याचा काय आहे? वर्ग. त्याचा काय आहे? वर्ग. ओके. इथं काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय का मला? पुढे रे नाही राहिले का वाटतंय मला काहीतरी. इथं 9 आहे ना आपला. इथं 4/9 2/9 आलेला आहे. इथं
बेक बे बेदुनी 4, 2 आला 2चा वर्ग 4 आणि इथं खाली तुमचा 3 आहे 3चा वर्ग 9. ठीक आहे, चला 4/9 घेतला आपण, 4 मधून 2 गेले 2 आणि 9. ओके, ठीक आहे, चला. नंतरच्या स्टेपला आपण काय करतो, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. ठीक आहे, दोन्ही बाजूंचे काय घ्यायचं आपल्याला, वर्गमूळ घेऊ. ठीक आहे, काय घ्यायचं आपल्याला, वर्गमूळ घेऊ. चला घेऊयात मग वर्गमूळ. बघा y वजा 2/3 त्याचा वर्ग आहे, तर त्याचं काय घ्यायचं आपल्याला, वर्गमूळ घ्यायचंय. बरोबर, वर्गमूळामध्ये टाकायचं. बरोबर, 2/9 आणि याचं पण काय घ्यायचं आपल्याला, वर्गमूळ. बरोबर, याचं पण काय घेतलं आपण, वर्गमूळ घेतलं. आता काढूयात मग त्यांना वर्गमूळाच्या बाहेर. बघा निघतंय का वर्गमूळाच्या बाहेर, वर्गमूळाच्या बाहेर बघा बरं निघतंय का, 2 निघतोय का, नाही 2 नाही निघत, तो वर्गमूळामध्येच राहणार 2. 9 निघतो का, हा 9 निघाल्यानंतर किती होणार, तो 3. पण जेव्हा हा बाहेर येतो तेव्हा कसा असतो, एकदा अधिक आणि एकदा वजा असतो. व्हेरी गुड. इथं हे वर्गमूळ आणि वर्ग कट होतोय, म्हणजे इथं काय राहिला तुमचा y वजा 2/3 राहिला. बरोबर, ठीक आहे. आता ह्याला काय करूयात आपण, सेपरेट लिहूयात, वेगवेगळं लिहूयात. मग इथं उत्तर आलं तुमचं y वजा 2/3 बरोबर अधिक वर्गमुळामध्ये 2/3. एकदा काय लिहिलं आपण, अधिक. आता एकदा काय लिहायचं, वजा लिहायचं. म्हणजे y वजा 2/3 बरोबर वजा वर्गमुळामध्ये 2/3. इथं काय लिहिलं आपण, वजा. एकदा अधिक लिहिलं आणि एकदा वजा लिहिलं. ठीक आहे, आता हा वजा आहे, तिकडे गेल्यावरती काय होईल, अधिक होईल. सो y बरोबर वर्गमुळामध्ये 2/3 अधिक 2/3. हा वजा होता, तिकडे गेल्यावर काय झाला, अधिक झाला. ओके, व्हेरी गुड. तिकडे पण सेम तसंच, हा वजा आहे, तिकडे गेल्यावरती अधिक करायचा. सो y बरोबर वजा वर्गमुळामध्ये 2/3 आणि हा वजा आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक 2/3. ओके, डन. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं, आता काय करायचं, छेद कसा आहे दोघांचा पण समान आहे. छेद जर समान असेल तर तो आपण एकदाच लिहिणार, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं खाली तुमचं 3 आणि ह्या दोघांची काही बेरीज होत नाही, त्यामुळे उत्तर आलं तुमचं वर्गमुळामध्ये 2 अधिक 2 आणि त्या बाजूला उत्तर आहे y बरोबर, इथं पण छेद समान आहे, तिथं पण आपण एकदाच लिहिणार आणि इथं उत्तर आलं वजा वर्गमुळामध्ये 2 अधिक 2 डॉट. हे झाले आपले 2 फायनल आन्सर. सो मागच्या गणितामध्ये आणि या गणितामध्ये दोघांमध्ये फरक काय आहे, तर फरक एवढा आहे की त्या ठिकाणी काय रे, त्या ठिकाणी तुमचा जो y वर्गाचा सहगुणक आहे तो मात्र समान नाहीये आणि तो आपण अगोदर त्यासाठी त्याला, सॉरी, इथं y वर्गाचा सहगुणक किती पाहिजे तुमचा, 1 पाहिजे. इथं 1 नाहीये, तर त्याला आपण 9 ने भाग दिला, त्यामुळे इथं काय आला तुमचा 1 आला. ठीक आहे, अशा पद्धतीने याला तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, चला करून टाका पटकन, व्यवस्थित, छान, सुंदर लिहित आहे. हा, येस बोर, काय म्हणताय.